धडगाव पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन अक्कलकोवा 11 विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडू यांच्या हस्ते संपन्न झाले। वास्तू बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश पराडके, प्राध्यापक दिनेश खरात, धडगाव पंचायत समितीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, माजी पंचायत समितीचे सभापती हिराबाई पराडके, गट विकास अधिकारी भोसले योगेश पाटील, पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता पटले महेश पाडवी, तालुका प्रमुख संदीप वळवी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर जवळच एका उपकेंद्राचे भूमिपूजन देखील संपन्न झाले। या प्रसंगी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार आमशा पाडू यांनी सांगितले की धडगाव येथील पंचायत समितीचे नूतन वास्तू इमारतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। आपण जिल्हा परिषद मंत्रालयापर्यंत पूर्ण पाठपुरावा केल्यामुळे आज आपण वास्तूचे भूमिपूजन करणे शक्य झालेले आहे। या बाबतीत अगर कोणी खोटे श्रेय मागत असेल तर ही चुकीची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा। माझ्या या मतदारसंघामध्ये धडगाव इथे पंचायत समितीचे जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूजनासाठी आम्ही आलो आहे। या पंचायत समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी यांना 1 हेक्टर जमीन दिली गेली आहे। हा पहाड दिसतो आहे, याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि ते एकदम चांगली होणार आहे। या पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली, मागणी केली ते आपले सभापती सुद्धा इथे आहे। तिथे गणेश दादा आहे, विजू दादा आहे, रवी दादा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल, सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक, हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची इमारत आहे मंजूर झाली त्याची भूमिपूजनासाठी आम्ही आलो। पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे, काही वस्तू आमची आहे, आम्ही करायला पाहिजे। आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला, उपसरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते। काय पंचायत समितीचे आमच्या नेत्याने मंजूर करून दिली, कोणाच्या बापाची निधीने असते। यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल, कोणताही सरकार राहिला, जेव्हा वस्तू मंजूर असतील ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल त्याला ते अधिकार असतात। पण काही लोकांना स्वप्न पडतं आहे अजून आम्ही मंत्री आहे, अजून आम्ही अध्यक्ष आहे, अजून आम्ही खासदार आहे आणि ते स्वप्न पडतो आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो की आमचे अधिकारी जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री ना आमदार आहे, खासदार आहे। असं नाही असतो, जो हजर व वजीर मी या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे। माझ्या बरोबर माझ्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी तिथे, सभापती सगळे जाहीर, रवी सर असेल, सभापती असेल, गणेश दादा हे सगळे आज आम्ही आज जाहीर करतो आम्ही बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केले आहे। ज्याला स्वप्न पडतं आहे ते वेगळे बांधून घेतील, ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे आम्ही केलं आहे ते त्यांचे पंचायत समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल। हे मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो। या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे, इथे ते बिल्डिंग बनणार आहे। ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत त्यांना माझी तुम्हाला विनंती, तुम्ही विचारा तुमची खाजगी बनवणार आहे का तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे एवढं विचारून घ्यायचं।